नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सामाजिक उपक्रमांमधून भाजपा मजबूत करण्याचे काम करणारे अविनाश मगर यांना मनपा निवडणुकीत उमेदवारीची संधी पक्षाकडून मिळेल असा विश्वास भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस राहुलदादा शेवाळे यांनी मगरपट्टा येथे बोलताना व्यक्त केला. स्वामी विवेकानंद जयंती आणि मकर संक्रांती निमित्त अविनाश मगर फाउंडेशनच्या वतीनं रिक्षा चालकांना मोफत सीएनजी कुपन वाटप तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राहुलदादा हे बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे पुणे शहर सरचिटणीस सुभाष नाना जंगले, भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप भाऊ दळवी, जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रवी भाऊ तुपे, भाजपा विधानसभा सरचिटणीस अविनाश दादा मगर आदी मान्यवर नेते उपस्थित होते. महागाईच्या काळात रिक्षा चालकांच्या पाठीशी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मी उभा आहे. महापुरुष युगपुरुषांचा विचार जपणाऱ्या भाजपामध्ये सर्व कष्टकरी बांधवांनी सामील व्हावे असे आवाहन अविनाश मगर यांनी यावेळी केले. मान्यवर नेत्यांनी अविनाश मगर यांच्या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत मकर संक्रांतीच्या रिक्षा चालक बांधवांना शुभेच्छा दिल्या. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. रिक्षा चालक बांधव हे आपले एक समाजातले घटक आहेत. आपण एक सामाजिक उपक्रम राबवा या निमित्ताने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे, आयोजित केला आहे. त्या निमित्ताने आपण सगळे त्या जमा झालेलो आहोत. स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशाला ते खूप संत, विचारवंत आणि एक आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशाची हिंदू संस्कृती आपल्या देशभर पूर्ण जगाला माहिती करून दिली. तर त्या निमित्ताने आपण आज रिक्षा बांधवांना त्या निमित्ताने मोफत सीएनजी एक समाजोपयोगी कार्यक्रम म्हणून आपण ते करत आहोत. अशा महापुरुषांचा आदर्श घेऊन भाजप हा कार्यक्रम करत असतो. आपण सर्वांना एक विनंती राहील, आपण बी भाजपाचं सदस्य व्हावं व यापुढेही भाजप अशा पद्धतीचे कार्यक्रम घेऊन भाजपच्या माध्यमातून आम्ही आपल्या सेवेशी कायम राहू. या परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी निवडणुका लागतील. कालच आपल्या सर्वांचे नेते देवेंद्रजी यांनी शिर्डी या ठिकाणी सांगितलं की कार्यकर्त्यांनी तयार राहा. येत्या 2-3 महिन्यामध्ये महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याची तयारी तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना करावी लागेल. मला वाटतं आपल्या दोघांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करू आणि या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक तरुण चेहरा म्हणून त्या ठिकाणी अविनाश मगर यांना आपण जर नगरसेवक पदाची संधी दिली तर मला खात्री आहे की अविनाश मगर या ठिकाणी या संधीचं सोनं करून दाखवतील आणि जी अपेक्षा आपण त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने करतोय. गेली अनेक वर्ष अविनाशजी मगर हे त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असतील, समाजाच्या विविध घटकांसाठी असे छोटे मोठे कार्यक्रम ज्याच्यामध्ये समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं या भावनेतून करत आलेलं मी पाहत आहे. आणि खरोखरच आपल्या या सर्वसामान्य जनतेला आपल्या या अशा प्रसंगी आपण सामावून घेणं, त्यांच्या हितासाठी काहीतरी कार्यक्रम करणं आणि त्यांना एका अर्थानं जाणण्याची नवीन उमेद देणं हा हेतू खरंच त्यांचा वाचण्याजोगा आहे. त्यांच्या उपक्रमाला मनापासून दाद देत असताना आज त्यांनी जो तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम, त्याचबरोबर सीएनजी किटचं वाटप, सीएनजी कुपनचं वाटप आपल्या जे रिक्षा चालक मित्र बंधू आहेत त्यांना देण्याचा उपक्रम केलेला आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा अविनाशजींना धन्यवाद देतो. तरी आपला समाज, आपला कष्टकरी समाज हा सुद्धा सदन झाला पाहिजे. त्याला काही का होईना खारीचा वाटा म्हणून आपली मदत झाली पाहिजे या भावनेतून अविनाशजी यांनी हा सीएनजी कुपन हा कार्यक्रम घेतलेला आहे. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. मगरपट्टा भागात गेली अनेक वर्ष अविनाशजी मगर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि सतत ते या ठिकाणी या मगरपट्टा भागात काम करत असतात. अध्यक्ष म्हणून मी सुद्धा त्यांचं काम पाहत असतो आणि एक संघटनेचं आमचं वैशिष्ट्य आहे, जो काम करतो त्याला नक्कीच पक्ष न्याय देतो. जसे राहुलजी तुम्ही बोलला त्याप्रमाणे तुम्ही पण आहे, मी पण आहे. जे काय अविनाश मगर यांचं काम आहे त्या अध्यक्षांपर्यंत आम्ही नेहमी पोहोचवत असतो.